नमस्कार मित्रांनो. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर हा चॅप्टर जो काय आहे तो शिकवायला चालू केला होता आणि त्याचं पहिलं जे लेक्चर आहे ते काल अपलोड झालेलं आहे. तर काल त्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअरची सुरुवात केली होती आणि त्याचे जे काही बेसिक टॉपिक त्या टॉपिकमध्ये जे बुलेट पॉईंट्स होते त्याच्यावर आपण चर्चा केली होती. त्यानंतरचा आता आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे मेंटेनन्स. आणि आपले हे 3 पॉईंट एक्सप्लेन करायचे राहिले होते मेंटेनन्स मध्ये. तर मेंटेनन्स म्हणजे आपण काय बघितलं होतं, मेंटेनन्सचा अर्थ आपण बघितला होता देखभाल. मेंटेनन्स करणे म्हणजे काय करणे, तर देखभाल करणे असा आपण काय त्याचा अर्थ बघितला होता. आणि रिपेअरचा अर्थ काय बघितला होता आपण, तर दुरुस्ती. तर मेंटेनन्स म्हणजे काय बघितलं होतं आपण, तर देखभाल, त्या ह्याची काळजी घेणे, त्या वास्तूची त्या स्ट्रक्चरची काळजी घेणे म्हणजे देखभाल करणे. आणि दुरुस्ती म्हणजे काही एखादा भाग खराब झाला तर तो पूर्णतः दुरुस्त करणे. याची डेफिनेशन होती, वर्क अंडरटेक टू कीप रिस्टोर और इम्प्रूव्ह फॅसिलिटी टू अ करंटली एक्सेप्टेबल स्टँडर्ड्स अँड सस्टेन इट्स युटिलिटी अँड फॅसिलिटी ॲट रिक्वायर्ड लेवल्स. म्हणजेच काय होतं की जेव्हा आपण ती वस्तू वापरतोय तर ती व्यवस्थितरित्या वापरली गेली पाहिजे. यासाठी आपण व्यवस्थितरित्या किंवा त्याचा परफॉर्मन्स एन्हान्स करायसाठी, वाढवण्यासाठी आपण जे काही क्रिया करतो त्याला काय म्हणतात, मेंटेनन्स म्हणतात. तर टाईप ऑफ मेंटेनन्स पहिला आहे रुटीन मेंटेनन्स, रेग्युलरली अटेंडेड ऍक्टिव्हिटी फॉर मेंटेनिंग स्ट्रक्चर ॲट अ रेग्युलर इंटरवल. आता हे म्हणजे काय असतं, तर काल सांगितल्याप्रमाणे घरात झाडू मारणे, जाळ्या काढणे, पोछा मारणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय असतात, तर रेग्युलर इंटरवलनी होणाऱ्या गोष्टी असतात. हा पहिला झाला. सेकंड इज प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स टू प्रिव्हेंट अल्गी, फंगस, इन्सेक्ट अटॅक, वॉटर ड्रेनेज, हेवी युसेज और ॲक्सिडेंटल डॅमेज अँड अदर वर्क. म्हणजेच काय, तर पावसाने काय होते, भिंतींना ओल येऊन जाते, त्यावेळी काय होते, बुरशी चढते. त्यानंतर अल्गी म्हणजेच काय होते, तर शेवाळ चढून जातं आपल्या भिंतींना. त्या ठिकाणी काय होतं, कलर जातो. आणि तो फक्त कलर जात नसतो, त्याच्यावर क्रॅक्स येतात. त्या क्रॅक्स मधून पाणी आतमध्ये जिरायला लागतं. म्हणजे अल्गीलाही मुळं असतात छोटी छोटी. ते मुळं काय करतात, तर आतमध्ये आपली स्पेस तयार करत असतात. त्या स्पेस मध्ये जेव्हा पाणी घुसायला लागतं तेव्हा काय होतं, आपलं स्ट्रक्चर खराब व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे अल्गी, फंगस, इन्सेक्ट अटॅक, इन्सेक्ट म्हणजे काय असतात, आता वाळवी असते, त्यानंतर आपले उंदरं असतात, घुशी असतात, बरोबर आहे. तर ह्यांचा काय करायला लागतो, बंदोबस्त आपल्याला करायला लागतो. आता हा जास्तीत जास्त जुन्या घरांना ह्याचा जास्त धोका असतो. आता नवीन आणि आरसीसी घरांना बघितलं तर इन्सेक्ट अटॅकचा तितकासा धोका नसतो, कारण त्यामध्ये लाकूड, माती किंवा दगड अशा ह्याचा वापर केलेला नसतो. पण जर जुनी घरं बघितली आपण तर त्याच्यामध्ये मेनली लाकडाचा वापर केला जातो. लाकडी तुळ्या वापरल्या जायच्या, लाकडी खुंट्या वापरल्या जायच्या, त्यामुळे त्यांचा वापर जास्त केला जायचा ह्या सगळ्यामध्ये. सोबतच जे काही दगडाची आपण घरं, लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये जी काही आपण घरं बघत होतो, तर त्या लोड बिअरिंग स्ट्रक्चरचं काय असायचं, तर त्याच्यामध्ये जी काही पोकळपणा राहतो त्याच्यामधून उंदीर पळायचे किंवा घुस ते पोखराला सोपं पडायचं. ते तर वॉटर ड्रेनेज म्हणजे काय, ड्रेनेज क्लीन करणे, वेळोवेळी उपसणे, त्याच्यामध्ये काही घाण अडकू नये. त्यानंतर हेवी युसेज म्हणजे जर काही हेवी एखादी वस्तू जास्त वापरली जात असेल, एखादी रूम किंवा काय, किंवा ती कशाने एक्सपोज झाली असेल काय, तर तिचं मेंटेनन्स आणि ऍक्सिडेंटल डॅमेज. रिमेडियल मेंटेनन्स टू चेंज डॅमेज्ड एलिमेंट्स. म्हणजेच काय, तर एखादा भाग बदलणे, एखादी समजा खिडकीची काच फुटली तर ती काच बदलून घेणे, किंवा बिजागिरी गेली दरवाजाची तर ती बदलून घेणे, हे जे काही काम आहे ती रिमेडियल मेंटेनन्स मध्ये येतात. ह्याच्यानंतरचा भाग आहे आपला फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मेंटेनन्स अँड रिपेअर्स. म्हणजेच काय की मेंटेनन्स आणि रिपेअर्स वर कुठल्या गोष्टींचा प्रभाव पडतो, बरोबर आहे का. इन्फ्लुएन्सिंग म्हणजे काय, प्रभाव पडणे, प्रभावशाली व्यक्तिमत्वांसारखा. तसंच काय पडतं, तर काही गोष्टींवर प्रभाव पडत असतो. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, ॲज अ सिव्हिल इंजिनियर जे आपण कायम बघतो ती आहे कॉस्ट. कॉस्ट शिवाय पुढे तर आपण जाऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची काय आहे, तर कॉस्ट आहे. तर त्या कॉस्टचा काय सिग्निफिकन्स असतो, तर जर जर का 50% पेक्षा जास्त खर्च येत असेल स्ट्रक्चरच्या एकंदरीत किमतीपेक्षा, जर 50% जास्त खर्च येत असेल
रिपेअर किंवा मेंटेनन्सला, तर ते काम केलं जात नाही. त्याऐवजी नवीन स्ट्रक्चर बांधलं जातं. त्यामुळे काय असतं की 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला ही जी म्हण आहे, तसं करून आपल्याला चालत नाही. का? कारण की एखादी गोष्ट जर 10 रुपयाला मिळती नवीन, तर त्यासाठी 100 रुपये जुनी गोष्ट दुरुस्त करायला आपण शक्यतो घालवत नाही. हे त्याच्या मागे काय असतं, एक प्रिन्सिपल असतं, त्यामागे असतं कॉस्ट. दुसरं आहे फॉल्टी वर्कमनशिप. आता फॉल्टी वर्कमनशिपचं इथं जर तुम्ही उदाहरण बघितलं, तर हा एक ट्रॅप आहे. हा आपल्या बाथरूम मधला एक ट्रॅप आहे, आणि मूळ फरशीपेक्षा जर तुम्ही बघितलं तर तो जरासा वरती लावलाय. मग त्याच्यामधून पाणी जाईल का बाहेर? तर कधीच नाही जाणार. मग हे जे काही इंचभर पाणी साठून राहील त्याचं काय होईल? हे काय आहे? फॉल्टी वर्कमनशिप मुळे झालेलं आहे. हा, त्याचं एक उदाहरण दिलं मी आता. त्यानंतर हेही एक उदाहरण होऊ शकतं त्याच्यामध्ये, की ही जी काही फरशी बसवलेली आहे आता, ती पोकळ फरशी बसवलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर त्या फरशीच्या खालचं जे काही टाईलचं केमिकल आहे किंवा कॉन्क्रीट आहे, सिमेंट आहे सॉरी, हे काय केलंय, नीट बसवलेलं नाहीये. त्यामुळे काय झालेलं आहे, तर जेव्हा त्याच्यावर लोड आलेला आहे त्यावेळी काय झालेलं आहे, हे पूर्ण क्रॅकआउट होऊन गेलेली आहे ही फरशी. हे असते फॉल्टी वर्कमनशिप, म्हणजे चुकीचं काम करणे. त्यानंतर एज ऑफ बिल्डिंग. एज ऑफ बिल्डिंग का? तर कॉन्क्रीटचं जे काही एज आहे ते सुद्धा मिनिमम 50, मॅक्झिमम 50 ते 60 इयर्स आपण पकडलेलं आहे. 50 टू 60 इयर्स म्हणजेच काय, तर 50 ते 60 वर्षामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते दिसेल तुम्हाला जागेवर, पण एकतर त्याची देखभाल किंवा दुरुस्ती जास्त करावी लागेल, आणि दुसरंच काय, तर तिची सस्टेनेबिलिटी म्हणजे ती तिथं तशी टिकेल की नाही हे. आपण आता बघतो की काही जुने राजवाडे वगैरे दिसतात आपल्याला, तुम्ही म्हणाल की त्यांना 300-400-500 वर्ष झाली किंवा किल्ले तसे दिसत नाहीत. तर हा असा आहे की वारंवार त्याच्यावर काय केलं, मेंटेनन्स केला गेलेला आहे. जुन्या पद्धतीने केला गेलाय, आधुनिक पद्धतीने केला गेलाय, त्या लोकांकडे पैसे खर्च करायला आहेत, म्हणून तर त्यांनी काय केलेलं आहे, वेळोवेळी तशा पद्धतीचं हे केलेलं आहे. त्यामुळे एज ऑफ बिल्डिंग जर 50 वर्ष झालीच असतील तर काय, नवीन बांधणं जास्त सोयीस्कर आहे, रादर जुन्याची डागडुजी करत बसणं. मी तुम्हाला सांगितलं तसे की 50% जर कॉस्टच जास्त येत असेल 50% पेक्षा, तर आपण त्या ह्याच्यामध्ये जात नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे यूज ऑफ सबस्टँडर्ड मटेरियल. सबस्टँडर्ड मटेरियल म्हणजे काय, तर जे ISI मार्क मटेरियल नाही आहे किंवा ज्याला गव्हर्नमेंटनी सर्टिफाईड परमिशन दिलेली नाही, असं काहीतरी बोगस मटेरियल सुद्धा आपल्या इथं मार्केटमध्ये खूप वेळा अवेलेबल असतं, आणि त्याची व्हॅल्यू खूप स्वस्त असल्यामुळं ओरिजिनल प्रोडक्ट्स पेक्षा बरेचसे लोक काय करतात की ते प्रेफर केलं जातं लोकांकडून. मग ह्यामुळं होतं कसं, की त्या मटेरियलला मुळातच क्वालिटी नसल्यामुळं त्या मटेरियल ते मटेरियल लवकर खराब होतं, आणि त्याची गॅरंटी वॉरंटी काही प्रमाणात नसल्यामुळं त्या मटेरियल, त्यावर जो काही खर्च आपण केलेला असतो तो सगळा काय होतो, वाया जातो. त्यामुळे यूज ऑफ सबस्टँडर्ड मटेरियल म्हणजे काय, तर पुअर क्वालिटी मटेरियल ज्याचं काही स्टँडर्ड नाही. त्यानंतर आहे इनसफिशियंट फंड. आता हा कॉस्ट झाला, कॉस्ट आणि फंड तेच. आता इनसफिशियंट फंड म्हणजे काय, तर पैसेच नसणे. पैसेच नसणे. एखाद्याने मला सांगितलं की बाबा तुझं हे मातीचं घर आहे, ते पाडतोय मी, आणि त्या आता नवीन बांधायला तुला एक 50 लाख लागतील, 50 लाख रुपये लागतील, किंवा आपण 1 कोटी धरू. आता तुम्ही सारखं 50-50 हा आकडा ऐकून कंटाळा असेल तर आपण काय करू, 1 कोटी रुपये आपण धरू, 1 CR धरू. तर तितकी कपॅसिटी एखाद्याची असलीही पाहिजे, तरच तो काय करू शकतो, तर ते काय सगळं आहे ते बांधू शकतो. त्यामुळे काय, इनसफिशियंट फंड, कारण की पैसेच महत्वाचे आहेत. आणि जर सगळ्यात बूम मध्ये आणि जर सगळ्यात जास्त खर्चिक इंडस्ट्री आता कुठली असेल तर ती सिव्हिलचीच इंडस्ट्री आहे. देन अर्जन्सी ऑफ मेंटेनन्स, की त्याची कितपत गरज आहे त्या वेळेला, त्या गोष्टीची कितपत गरज आहे. आता ती कशी आपण ठरवू शकतो, त्याची गरज आहे किंवा नाही किंवा काय, तर हे काय आहे, तर वेळेनुसार अवलंबून आहे. आता माझ्या इथं जर ड्रेनेज चोक झाला असेल, समजा माझं आता हाच आपण उदाहरण घेऊ, हे जे काय ड्रेनेज आहे हे चोक झालं माझं, तर मग मी काही 8 दिवस थांबण्यात अर्थ आहे का? नाही. मी प्लंबरला काय केलं पाहिजे, लगेच बोलवलं पाहिजे, लगेच ती गोष्ट दुरुस्त केली पाहिजे. हम्म. पण दुसरीकडे आपण असंही उदाहरण घेऊ की माझ्या घरातला फॅन स्लो फिरतोय, आणि आता थंडी चालू आहे, पावसाळा चालू आहे, तर मी काय आज लगेच त्या फॅन दुरुस्त करून घेण्याला बोलवलं तर काही
अर्थ नाही त्याचा. एखादी फरशी फुटली आहे समजा, आता ही फरशी फुटली, तर मी काय लगेच ती फरशी बदलून घेऊ शकत नाही, कारण त्याच्यावर त्याच्या आजूबाजूचं मटेरियल सुद्धा अवलंबून असतं. ही फरशी फुटेल, ही फुटेल, ही फुटेल, ही फोडायला लागेल, मला ह्या 2 फरशा फोडायला लागतील, असंही होईल. त्यामुळं काय की अर्जन्सी ऑफ मेंटेनन्स. ठीक आहे बाबा, ही फरशी आता फुटलेली आहे तर ठीक आहे. त्यानंतर आहे फ्युचर यूज. म्हणजेच काय की भविष्यात एखादी गोष्ट बदलल्यानंतर किती आपण त्याचा यूज करणार किंवा किती काळासाठी करणार. बरोबर आहे. म्हणजे आज मी समजा काय केले, एक 10 लाख रुपये खर्च केले, 10 लाख रुपये खर्च केले आणि एखादी घराची डागडुजी केली मी. हं? आणि त्यानंतर मी 2 वर्षांनी परत नवीन घराचा प्लॅन करतोय. मग बेटर मी हे 10 लाख रुपये घालून पुढच्या 2 वर्षात अजून नवीन किंवा चांगली वस्तू मी बांधू शकतो. तर मग मी त्या तर मग मी त्याचा आत्ताच काही करण्याचा काहीच अर्थ होत नाही. दुसरं एक आहे की फ्युचर यूज म्हणजे काय, तर आधी हे आपण उदाहरणं दिली आहेत की समजा एखादं घर आहे ते जे लोकांनी राहण्यासाठी बांधलंय, आणि त्या घराचा मी परत गोडाऊन म्हणून वापर करायला लागलो आणि खूपसं सामान आणून मी त्या घरामध्ये टाकायला लागलो, भरपूर भरपूर असं सामान. तर काय होईल, तर तो जो काही यूज आहे तो बदलला, कारण की सारखं सामानाने ते घर भरून जायला लागलं. बरोबर आहे का? तर नक्की मी त्याचा यूज काय आणि किती वेळासाठी करणार आहे हे यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर आहे मिसयूज स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. म्हणजेच काय की आता आपण एखादं मी फक्त उदाहरण म्हणून देतो की आपल्या घरामध्ये कधी कधी झोका बसवला जातो लोकांकडून. आता झोका बसवताना काय करतात, तो बीमला झोका अडकवतात, आणि जेव्हा ते बीमला अडकवतात तेव्हा ते कसेही त्याच्यामध्ये स्क्रू मारतात, अँगल लावतात, अशा पद्धतीने ते काय करतात, तर ते लावून टाकतात. पण त्यावेळी आतली सळी कट होते, कॉन्क्रीट लूज होतं, हे आपल्याला काय होतं कित्येक वेळा कळत नाही. बरोबर आहे. किंवा एखाद्या ह्याचा आपण कसा वापर करतोय हेही तितकंच काय महत्वाचं आहे. म्हणजेच काय, समजा आता मी माझ्या गच्चीवर असं सामान भरून ठेवायला लागलो, सगळेच लोक ठेवतात मोस्टली, तर काय होतं की त्या वस्तूंच्या आसपास पाणी साचून काय होतं, तर तुमचा स्लॅबच खराब व्हायला लागतो. म्हणजे काय होतं, ती गच्ची काय व्हायला लागती, खराब व्हायला लागते. हे काय होतात, मिक्स यूज होतात स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स. त्याला काहीतरी अडकवलं किंवा काय केलं किंवा काही ओढाओढी केली, म्हणजेच काय, तर त्या स्ट्रक्चरचा व्यवस्थित वापर न करणे, हे काय मिसयूज ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स. त्यानं आहे ओनर्स ॲटिट्यूड. त्यानंतर काय आहे, तर ओनर्स ॲटिट्यूड. आता ओनर्स ॲटिट्यूड म्हणजे काय की मालकाला कितपत त्या स्ट्रक्चरचे देखभाल करायची आहे, किंवा त्याला कितपत त्याचा खर्च आहे, किंवा त्याला राहायचंय न राहायचंय, त्याला विकून टाकायचंय काय आहे, हा ओनर ॲटिट्यूड सुद्धा काय करतो, खूप जास्त मॅटर करतो ह्या सगळ्यामध्ये. म्हणजेच काय, तुम्ही त्याला सांगाल की बाबा नाही हे चुकलंय वर, तू बदलून घे, तो म्हणला नाही मला नाही बदलायचं, हे बदलून घे, मला नाही बदलायचं, तर तो काय झाला, तो त्याचा विषय झाला. हा काय झाला, तर ओनरचा ॲटिट्यूड झाला त्या स्ट्रक्चर प्रती, की त्याला स्वतःची वास्तू कितपत डेव्हलप ठेवायची किंवा त्याला कितपत त्याच्यावर खर्च करून पुढे जायचं आहे. यानंतर आहे ॲडव्हान्टेज ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. तर आता इथं जी काही आकृती दिसते, इथं हा जो काही फोटो दिसतोय तुम्हाला, या फोटोमध्ये मी काय केलेलं आहे, तर हा एका पार्किंगचा मेंटेनन्स दाखवलेला आहे. आता आपण स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणतो, आतले बरेचसे स्ट्रक्चर घेतले आपण, इथं मुद्दाम का दाखवलं, तर हे बघितलं तुम्ही तर हे पार्किंगचं हे केलं चाललंय. आणि त्या पार्किंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे काय केलं झालंय, तर वॉटरप्रूफिंग करून व्यवस्थित तो बेस जो सेटल झालेला आहे, तो सेटल बेस न व्हावा म्हणून त्याला घोटणी मारली चालली. वॉटरप्रूफिंग करून त्याच्यावरती हे असे पेविंग ब्लॉक्स बसवले जात आहेत. हे पेविंग ब्लॉक दिसत आहेत का तिथं? त्यामुळे हे काय उदाहरण आहे, इथं RMC ची गाडी उभारलेली दिसेल तुम्हाला. या इथं लोक इथं लेवल करतायत कॉन्क्रीट, आणि इकडून काय केलं जाते, पॉलिशिंग केलं जातंय. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. रेग्युलर मेंटेनन्स रिड्युसेस कॉस्ट. म्हणजेच काय, जर तुम्ही वेळोवेळी ते गोष्ट मेंटेन करत राहिल तर काय, तर तुम्हाला खर्च काय होतं, कमी होतं. म्हणजेच काय, समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला, तर कॅन्सर व्हायच्या आधी त्याने गुटखा न खाणं जास्त श्रेयस्कर होतं. तसं आहे, तर काय ते नाही खाल्लं तर पुढची गोष्ट नाही होणार खर्चिक. त्यानंतर आहे लेस रिस्क फॅक्टर. म्हणजेच काय, आपण बघितलं तर रिस्क फॅक्टर मध्ये काय येतं, तर समजा एखादी खूप जुनं घर आहे आणि ते मी आता रिन्यू करतोय, नवीन करतोय, आणि त्याचा एखादा कॉम्पोनंट समजा पडला डोक्यात माझ्या किंवा काय, माझ्या म्हणजे
एखाद्या वर्करच्या डोक्यात जर तिथं पडला तर ते कितीला पडेल किंवा काय होईल. अशा ऍक्सिडेंट प्रोन काय होतात, बऱ्याचशा साईट होतात. तर त्यामुळे काय होतं, वेळोवेळी जर त्याचे व्यवस्थित ते कॉम्पोनंट्स बदललेलेच असतील, व्यवस्थित जर ते ठेवले असेल, तर काय होतं, हा रिस्क फॅक्टर येतं. त्यानंतर काय होतं, सेव्हिंग ऑफ मनी अँड एनर्जी वेस्ट. म्हणजेच काय, सेव्हिंग ऑफ मनी अँड एनर्जी वेस्टला काय होतं, तर वारंवार म्हणजे तुम्ही रोज झाडू मारताय तुमच्या घरामध्ये, तर ठीक आहे, पण एकदम असं धुळीनं भरलं, काळं खुळखुळीत झालं सगळं हे, तर तुम्हाला परत ते घासलं पाहिजे, फिनेल आणलं पाहिजे, 4 लोक लावले पाहिजे, त्याच्यासाठी ही सामग्री आणली पाहिजे, मग ते सगळं साफ केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमची किती ताकद वाया जाईल, तर हो, लोक तितके पैसेही घेतील, मग ते तुमच्यापर्यंत येतील. बरोबर आहे का नाही. तुम्ही रोज स्वतःच्या हाताने स्वतःच्याच घरात झाडू मारताय, चांगली गोष्ट आहे, जाळ्या काढताय, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे, कारण की आता हे इतकं स्वस्तही नाही राहिलं, कारण एखादी बाई जरी घरी इथं झाडू मारायला आणायची म्हणली तरी ती 500 रुपये मागते. बरोबर आहे. त्यामुळे काय, सेव्हिंग ऑफ मनी अँड एनर्जी वेस्ट. एनर्जी वेस्ट का, तर समजा एखादी गोष्ट जास्त, आता समजा तुमचं ड्रेनेज तुंबून राहिलं किंवा तुमचं जे काही टॉयलेट आहे तेच तुंबलं पूर्णपणे, तर ते सुरुवातीला जर जेव्हा त्यातून चोकअप होऊन थोडंसं काही बॅकवॉटर वगैरे येत असेल, तर त्यावेळेस आपण त्याचं काहीतरी दुरुस्ती करणं इष्ट आहे. जर ते परत तसंच राहायला लागलं तर त्याच्यामध्ये काही अर्थ आहे का, नाही. तर काय आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही. त्यानंतर आहे लॉंग बिल्डिंग लाईफ. म्हणजेच काय की वारंवार त्याला औषध गोळ्या आपण देत राहिलं त्या बिल्डिंगला आपल्या, तर ती ॲज इट इज स्ट्रॉंग, अशी स्ट्रॉंग अँड टॉल ती कायम उभी राहील. बरोबर आहे का नाही. जर ती नाही केली, म्हणजेच काय होतं, समजा हा आपण एक ग्राफ काढू इथं. हा टाइम आहे, हा टाइम आहे, नाही सॉरी, हा टाइम पकडू आपण आपण ही सगळी क्लिअर करू इथं, आणि आता इथं ग्राफ काढू आपण. टाइम म्हणू आपण टी, हाला आपण मेंटेनन्सचा पिरियड म्हणू, इन इयर जो काय असेल तो. तर काय होतं, जसं जसं टाइम वाढत जाईल आणि तुम्ही वेळेबरोबर मेंटेनन्स केलं, तर हा ग्राफ काय राहील तुमचा, असा राहील. बरोबर आहे का. म्हणजेच काय, जसं टाइम वाढत जाईल तसं तुम्ही जर प्रॉपर मेंटेनन्स करत गेला, तर हा ग्राफ काय होईल, त्या टाइम सोबतच खूप चांगला वाढत जाईल, जी की लॉंग बिल्डिंग लाईफ आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आहे सेफ वर्क इन्व्हायरमेंट. सेफ वर्क इन्व्हायरमेंट म्हणजे काय, समजा तुम्हीच एखाद्या ठिकाणी काम करताय किंवा तुम्ही आज सगळे विद्यार्थी मिळून क्लासमध्ये जाताय. जेव्हा तुम्ही तिथे गेला, कागदाचे बोळे पडलेत, रबराचे तुकडे पडलेत, पेन्सिल शार्पनर करून ठेवली, धूळ साचली, बसताही तुम्हाला येत नाही, तर तिथं तुम्हाला बरं वाटेल का, तर तिथं तुम्ही बसाल का, नाही. म्हणजेच काय, जसं एखाद्या वेळी आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतो तसं इतरांनाही होतं. त्यामुळेच काय होतं की वारंवार जर व्यवस्थित ती गोष्ट ठेवली, तर काय होतं, सेफ वर्क एन्व्हायरमेंट तयार राहतं. बरोबर आहे. समजा एखादं घर मोडकळीला आलंय, म्हणजे लोक पाठवली, तर ते सेफ वाटेल का त्या लोकांना, नाही वाटणार. लोक त्याला रादर भूत बंगला म्हणून पण पळून येतील तिथं. तर हे काय आहे, सेफ वर्क एन्व्हायरमेंट तिथं दिसलं पाहिजे. त्यानंतर अरेस्ट डिटोरिएशन ॲट इट्स मीन. म्हणजेच काय होतं की समजा हे असं एखादं छानसं कापड आहे, हे कापड आहे असं चौकोनी, आणि हे इथून फाटतंय, असं समजा हे असं फाटायला लागलं, असं हे इथं फाटायला लागलं, तर माझ्या तर काय करतो आपण, तर तो काय करतो, ते शिवतो धाग्याने. बरोबर आहे का, का आपण अजून फाडतो, ते नाही फाडत, आपण काय करतो, ते कापड शिवून टाकतो. बरोबर आहे. जर नाही शिवलं तर काय होईल, तर हा कट असा 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 जाऊन हे काय होईल, कापड फाटून जाईल पूर्ण. तसे मगाशी वरच्या स्लाइडला पण दाखवलं तसं जर तुम्ही बघितलं, हे बघा काय झालं इथं, तर हे काय झाले, ही फरशी फुटतच गेली, त्यामुळे ही बाजूची फरशी फुटली, ही बाजूची फरशी फुटली. असं काय झालं, फरशा फुटत गेल्या. पण जर तीच फरशी मी त्यावेळेस ठेवली असती तशीच किंवा त्याच्यावरच फक्त हे गेलं, तर आजूबाजूच्या फरशीला त्रास झाला नसता. इन्श्युअर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अँड सेफ्टी. म्हणजेच काय की माझं स्ट्रक्चर हेल्दी आहे, निरोगी आहे, आणि ते इतरांनाही राहण्यायोग्य आहे, हे मी त्या ठिकाणी काय करू शकतो, तर हक्काने सांगू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे डिसएडव्हान्टेज ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर.
डिसएडव्हान्टेज ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. जसे ॲडव्हान्टेज असतात तसे डिसएडव्हान्टेज पण असतात. हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ मायनर इक्विपमेंट्स, म्हणजेच काय की जास्त खर्च येतो या सगळ्यामध्ये आपल्याला. कित्येकदा की गोष्टी छोट्या असतात पण काय होतं की आपल्याला हाय कॉस्ट पे करायला लागते. समटाइम्स मोर मनी अँड स्किल्ड वर्कर्स नीडेड, म्हणजेच काय की काही कामासाठी खूप स्किल्ड लेबर लागतात की ज्या लोकांना ते काम करून माहीत असतं. ते काम आपण कुठल्याही वर्करला असंच देऊ शकत नाही, कारण की जर त्यांना अनुभव नसेल तर ते काय करतात की ते काम चुकवून ठेवतात, आणि जेव्हा ते काम चुकवून ठेवतात तेव्हा काय होतं, त्याचा जास्त त्रास आपल्याला किंवा ओनरला होतो. ठीक आहे, त्यामुळे हे काय आहे तर ही गोष्ट जास्त घातक असते. त्यामुळे काय, आणि जेव्हा ते वर्कर स्किल्ड असतात तेव्हा ते काय करतात की जास्त पैशाची सुद्धा डिमांड करतात, कारण की त्यांच्याशिवाय ते काम करणारं त्यावेळी त्या ठिकाणी कुणीही नसतं. त्यामुळं मोर मनी अँड स्किल्ड वर्कर्स समटाइम्स. पण काही केसमध्ये जर आता आरसीसी मध्येच ते काम करायचं असेल तर सध्या सगळे लोक आरसीसी मध्येच काम करतात. पण लोड बेअरिंग मध्ये ते काम करायचं असेल तर कोणी करेल का? नाही. जर ग्लास मध्ये किंवा स्टील मध्ये हेच काम करायचं असेल, आता ग्लास आणि स्टीलच्या सुद्धा बिल्डिंग असतात पूर्ण, पण असं हे करणारे किती वर्कर्स असतात की जे ह्या दोन्ही मध्ये काही वर्क करू शकतात? तर खूप थोडे लोक ह्यामध्ये वर्क करणारेही असतात. जसं जर तुम्ही लोड बेअरिंग नाही म्हणलं आणि आपलं कन्व्हेन्शनल स्ट्रक्चर बघितलं आरसीसी वगैरे, तर त्यामध्येही काही आहे तर कित्येक कामं करायला स्पेशल माणसंच लागतात. समजा ह्याचा अजून म्हणजे लिफ्ट पण झाली आपली, तर लिफ्ट जर खराब झाली तर काय, लिफ्टची जी स्पेसिफिक कंपनीच ती लिफ्ट दुरुस्त करू शकते. कोणताही साधा बाधा माणूस ती लिफ्ट दुरुस्त करू शकतो का? तर नाही दुरुस्त करू शकत. पॉसिबिलिटी ऑफ इन्क्रीज इन सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चर, म्हणजेच काय की समजा आता ह्यामध्ये बऱ्याचशा क्रिया असतात. आपण एक बघू की जॅकेटिंग. समजा हा कॉलम आहे, असा एक बीम ही काढू, दोघेही नाराज व्हायला नको. हा बीम आहे, हा कॉलम आहे. समजा हे दोघेही वीक झालेत, म्हणजे काय झालंय, त्यांना अशा भेगा पडल्यात, ह्याला अशी भेग पडली आणि ह्यांच्यावर येणारा जो काही लोड आहे तो खूप जास्त आहे. आपण फक्त ॲरो दाखवू लोड साठी, ह्याच्यावर येणारा लोड जास्त आहे. तर आता ह्याची स्ट्रेंथ वाढायला आपण काय करतो, कधी कधी तर ह्याला जॅकेटिंग करतो. जॅकेटिंग करतो म्हणजे काय करतो, तर ह्या बीमच्या वरतीच एक अजून एक बीम बांधतो आपण. ह्या कॉलमच्या वरतीच काय करतो, अजून एक कॉलम बांधतो. आता इथे मी दाखवला, खूप बेकार आली पण मी दाखवतो. हा जर मी कॉलम काढला तर मी काय करतो की त्याच्या शेजारी पुन्हा एकदा कॉन्क्रिटिंग आणि आरसीसी हे करून काय करतो, त्या कॉलमला सी म्हणतो मी, स्ट्रॉंग केलं जातं. तर जेव्हा मी ह्या कॉलमला स्ट्रॉंग करतो तेव्हा काय झालं, आपसूक हे जे जॅकेटिंग मटेरियल आहे ह्याचंही वेट काय झालं आलं, ह्याची पण काय आहे, हे आरसीसी मटेरियलच असणार आहे. त्यामुळे काय झालं की आपसूक त्याचं वेट वाढलं गेलं. हीच काय होते की इनडायरेक्टली त्याचं वेट वाढलं जातं. देन आहे पॉसिबिलिटी ऑफ लेस सेफ्टी ऑफ वर्कर्स अँड रिझल्ट इन ऍक्सिडेंट. ह्याच्यावर आता मी काही जास्त बोलणार नाही. मग सांगितलं की समजा जास्त जीर्ण शीर्ण झाली असेल एखादी इमारत, तर तिथं काम करताना काय होतं, तर वर्करचा सुद्धा सेफ्टीचा प्रश्न येतो. जर त्यावेळी काही कॉलम निखाळा, बीम पडला किंवा लाकडी तुळी डोक्यात पडली, काही झालं तर काय होते, ऍक्सिडेंटची शक्यता खूप जास्त असते. सम पार्ट मटेरियल्स परमनंटली डॅमेज ॲज नॉन अवेलेबिलिटी इन मार्केट, म्हणजेच काय, तर असे काही पार्ट्स आणि मटेरियल्स आहेत की आता ते वेळेनुसार मिळत नाहीत. म्हणजे पूर्वी लाकडं वापराय, आता पूर्वीची जर घराची भिंती बघितल्या तर पांढऱ्या मातीच्या भिंती असायच्या त्या. आता आपण पांढऱ्या मातीच्या भिंती बघतो का? शक्यतो तर नाही, कारण की पांढरी मातीच मिळत नाही. त्या पांढऱ्या मातीनं घर गार राहतं उन्हाळ्यात वगैरे असं म्हणलं जायचं. पण आता आपण बघितलं तर आपण करू शकतो का? नाही, कारण की आता आपण सिमेंट आलं आणि सिमेंट मोटर बनवून आपण काय करतो, प्लास्टरिंग करून घेतो, सगळं करून घेतो. पण ह्यामुळे काय आलं की जे मड प्लास्टर होतं किंवा जे व्हाईट मातीचं प्लास्टर होतं ते काय केलं आता कालबाह्य झालं. असेच काय होतात की बरेचसे मटेरियल्स मिळत नाहीत आता मार्केटमध्ये. पूर्वी काय केलं तर घराची छत गळू नये म्हणून त्याला काय केलं तर मोहरीच्या तेलामध्ये त्यांना बुडवून ठेवलं जायचं आणि मग त्यांना बसवलं जायचं. तर आता मोहरीचं तेल इतकं महाग आहे की त्यामध्ये लाकडं भिजवून आम्ही कधी लावू शकतो. तर हे असे काय आहेत की नॉन अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. नेक्स्ट होईल इफेक्टिव्ह मेंटेनन्स मॅनेजमेंट सायकल. ही खूप महत्वाची सायकल आहे आणि ह्याच्यावर 4 मार्क्सला आपल्याकडं प्रश्न येतो.
ही 4 मार्क्सला खूप महत्वाची डायग्राम आहे. काही ठिकाणी बघितलं तर तुम्हाला स्क्वेअर मध्ये शिकवली असेल ती, बट ही सगळी काय प्रोसेस एकमेकावर अवलंबून आहे, म्हणून मी दाखवताना अशी क्लॉकवाईज स्ट्रक्चर मध्ये दाखवलेली आहे. ठीक आहे. इन्हान्समेंट ऑफ बिल्डिंग लाईफ म्हणजेच काय, बिल्डिंगची लाईफ वाढवणे. देन बिल्डिंग मेंटेनन्स मॅन्युअल अँड डॉक्युमेंट. हे करताना काय पाहिजे तर बिल्डिंगचं मेंटेनन्स मॅन्युअल आणि डॉक्युमेंट्स पाहिजेत. का तर ह्या आधी मी कितपत एखाद्या गोष्टीवर काम केलंय आणि आता मला त्या गोष्टीवर कितपत काम करायचंय हे मला माहिती पाहिजे. ह्याचं कारण काय आहे तर समजा मी एखाद्या कॉम्पोनंटवर मी ऑलरेडी 10 रुपये खर्च करून झालाय, आता मला त्याच्यावर 2च रुपये खर्च करायचा आहे. पण जर मी तर सगळाच आता खर्च करायला गेलो 10 रुपये पुन्हा, तर काय होतं, माझं वैयक्तिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच काय होतं की कुठल्या पद्धतीचा मेंटेनन्स कॅरी करायचा आहे किंवा कुठल्या पद्धतीचं वर्क कॅरी करायचं आहे ते आधी झालंय की नाही ह्याचा रेकॉर्ड माझ्याकडे असला पाहिजे. हे झालं. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे ते स्ट्रक्चर किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, ओनरसाठी का नाहीये, पाडून टाकायचं नवीन बनवायचं, हा सुद्धा एक काय त्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे. फंक्शन अँड मेंटेनन्स पॉलिसी. फंक्शन म्हणजे काय तर कशा पद्धतीने ते वापरलं जाणार, रेसिडेन्शियल, कमर्शियल का रिलिजियस, आपण काल बघितले होते बिल्डिंगचे टाईप, म्हणजे कशा पद्धतीने मी ते वापरणार आहे आणि मग माझ्या मेंटेनन्स पॉलिसीज कशा असल्या पाहिजेत हे. त्यानंतर कम्युनिकेशन सिस्टीम अँड स्ट्रक्चर इन्स्पेक्शन, म्हणजेच काय आहे याच्यामध्ये तर कुठल्या पद्धतीचं हे पाहिजे, अँड स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन म्हणजेच वेळोवेळी काय केलं पाहिजे, स्ट्रक्चरवर लक्ष ठेवून असलं पाहिजे, स्ट्रक्चरचे जे काय आहे तो डाटा पाहिजे. म्हणजेच काय, आपण घराभोवती फिरतो आपल्या तेव्हा आपल्या लक्षात येते की नाही रंग उडालाय घराचा, झाडी खूप वाढली, शेवाळ आहे घर, किंवा एका ठिकाणी घूस लागली, हे काय करतो आपण इनडायरेक्टली इन्स्पेक्शनच केलेलं असतं आपण घराचं. त्यामुळे काय केलं पाहिजे हे सुद्धा वारंवार लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर मेंटेनन्स बजेट अँड जॉब इन्स्पेक्शन, म्हणजेच काय परत बजेटिंग ही गोष्ट सारखी सारखी येत राहते. म्हणजेच काय की मेंटेनन्सवर तुम्ही किती खर्च करणार आणि जेव्हा तुम्ही तो करताय मेंटेनन्स त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवणार. असं काय जॉबचं इन्स्पेक्शन की तुमच्या मनाप्रमाणे ते काम होतंय किंवा नाही, तुमच्या मनाप्रमाणे ते काम होतंय किंवा नाही, हा मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. मेंटेनन्स बजेट, जेव्हा तुम्ही खर्च करता असं नको की सगळं खर्च करून झाल्यावर आपल्याला पश्चाताप व्हावा. हेल्थ, सेफ अँड क्वालिटी कन्सिडरेशन, म्हणजेच काय की केलेलं काम अगदी व्यवस्थित झालं आहे, मनासारखं झालेलं आहे आणि ज्याचे करून स्ट्रक्चरला सुद्धा फायदा झालेला आहे ह्याची इन्श्युरिटी. ही कशामध्ये हेल्थ, सेफ्टी अँड क्वालिटी कन्सिडरेशन्स. अँड द लास्ट इज करेक्टिव्ह, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स. ही फर्स्ट ही असू शकते, पण करेक्टिव्ह, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स आपण बघितलं आहे. करेक्टिव्ह म्हणजे काय, करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह एकच टर्म्स आहेत. म्हणजेच काय की त्या गोष्टी होऊ नयेत पुढे जाऊन काही, की काय एखादी भिंत पडू नये म्हणून मी आता सेल्फ प्लास्टरिंग करून डागडुजी करतोय किंवा नाही. आणि दुसरं आहे प्रोटेक्टिव्ह, की काय त्याला वाचवण्यासाठी की काय ते होऊच नाही म्हणून असे काय केले जातात. हे पूर्ण सायकल या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय आहे परत आपण इकडून चालू करू. करेक्टिव्ह, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स 1 म्हणू ह्याला. एन्हान्समेंट ऑफ बिल्डिंग लाईफ 2, म्हणजेच काय की बिल्डिंगची लाईफ वाढवणे. बिल्डिंग मेंटेनन्स मॅन्युअल अँड डॉक्युमेंट, म्हणजेच काय की वारंवार आपण हेही बघितलं पाहिजे की आपण कशा पद्धतीचा या आधी मेंटेनन्स केला आणि पुढे कुठल्या पद्धतीचा मेंटेनन्स करायचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे काय कितपत महत्वाचं आहे, नाहीतर पाडून नवीन बांधू शकतो मी. फंक्शन अँड मेंटेनन्स पॉलिसी, म्हणजेच की मला कशा कशासाठी ते वापरायचं आहे, आणि जर वापरायचं आहे तर मग मेंटेनन्सच्या पॉलिटीज बदलल्या जातात. म्हणजे ते कसं असतं ते मी तुम्हाला पुढच्या चॅप्टर्स मध्ये सांगेनच. कम्युनिकेशन सिस्टीम अँड स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन, म्हणजेच काय की तुम्ही स्ट्रक्चरला तुम्हाला वाटतंय धोका आहे कुठल्याही पद्धतीचा किंवा काहीतरी तुम्हाला वाटतं तर रेमेडी, त्यावेळी तुम्ही मेसेज कन्वे करणे आणि नंतर त्याच्यावर ऍक्शनही होणे, हे सुद्धा काय आहेत खूप महत्वाचं आहे. देन आहे मेंटेनन्स बजेट अँड जॉब इन्स्पेक्शन. म्हणजेच काय की कितपत त्याला खर्च येईल आणि होणाऱ्या कामावर व्यवस्थितरित्या लक्ष देणे. आणि 8वा आहे हेल्थ, सेफ्टी अँड क्वालिटी
कन्सिडरेशन, म्हणजेच काय की जे काम केलेलं आहे ते कितपत व्यवस्थित चोख केलेलं आहे ह्याची अश्युरिटीज घेऊन काय करणे की त्याला पुढं अप्रुव्हल देणे. आता इथं पिरियॉडिकल मेंटेनन्स ही सुद्धा एक टर्म आहे. तर periodical maintenance is a process of maintaining the structure and its components to keep it functioning to an optimum condition at the performance level for which it was designed. म्हणजेच काय तर वेळोवेळी त्या गोष्टीचा आपण मेंटेनन्स केला तर काही गोष्टी घडत नाहीत. तर या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर एका सुंदर टेरेसचा फोटो आहे. आता ही तुम्हाला टेरेस सुंदर दिसतीये का? तर नाही का? इथे बघितलं तर तुम्ही सगळं शेवाळ चढलेलं आहे. ही अलगी आहे, इथं बघितलं तर पाणी साचलेलं आहे, इथं काय हा त्याच्यावरती लोड ठेवलेला आहे पाण्याचा. हम्म इथं ही तेच आहे, इथं काय तर माती पडली, शेवाळ सगळं, इथ्यावरून ब्लॉक पडलेत. इथंही बघितलं तर काय आहे, ह्या टाक्या ठेवलेल्या आहेत, इकडं पॅरापेटची वॉल नाहीये, इथं पॅरापेट वॉल नाहीये कुठेही. आहे का? नाही. म्हणजे काय कोणत्याही पद्धतीचं काय प्रोटेक्शन वर्कच नाहीये इथं. मग जर एवढं पाणी साचलंय, एवढी अलगी आहे, एवढं सगळं होतंय, तर ते स्ट्रक्चर सेफ म्हणता येईल का? किंवा त्याची देखभाल कोणी करत आहे का? तर नाही. नाही करत आहे. का? इथं वॉटरप्रूफिंगचं हे दिसतं का तुम्हाला? नाही. हे काय कोट उडून गेला इथे सगळा. अशा पद्धतीने काय होतं तर मग ह्याचा अर्थ आता मी इथं मेंटेनन्स म्हणून काय केलं पाहिजे? तर हे पाणी वाईप आउट केलं पाहिजे. हे पाणी जे काय आहे ते काय केलं पाहिजे? वाईप आउट केलं पाहिजे. खराट्याने किंवा कशाने तरी हे पूर्ण पाणी मी काय केलं पाहिजे? काढून टाकलं पाहिजे. ही अलगी ही मी खरडून काढली पाहिजे. हे जे काय डेड लोड मी ठेवलेत पाण्याचे, ह्याच्यासाठी मी स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन करून बघितलं पाहिजे की मी जे ठेवलं ह्याला परमिशन आहे का मुळात. हे जे काही कॉलमचे बार आहेत हे गंजून जातील किंवा काय गेलेले आहेत, ह्याला अँटी कोरोसिव्ह पेंट मी मारू शकतो का? ह्याला मी अँटी कोरोसिव्ह पेंट मारू शकतो का? इथं मी पॅरापेट बांधून घेऊ शकतो का फॉर सेफ्टी? म्हणजेच काय की वारं येतं म्हणून हे सगळं होतं, जोराच्या वाऱ्याने ह्यानी. त्यामुळे हे सगळी काय होती, घाण डायरेक्टली येते. आता इथं पॅरापेट आहे या पोर्शन मध्ये चेक केली तर, पण इथं पॅरापेट नाही या पोर्शन मध्ये. त्यामुळे काय होलसम प्रोटेक्शन हेच काय आहे तर पिरियडिकल मेंटेनन्स. म्हणजेच काय की मला काय केलं पाहिजे वेळोवेळी एक ठराविक वेळेनंतर. म्हणजे आताही तुम्ही जर गव्हर्नमेंटचे नॉर्म्स बघितले तर त्यांनी आता मॅन्युअल्स काढलेले आहेत बिल्डिंग साठी पण. तर दर दिवशी काय केलं पाहिजे? टॉयलेट धुतलं पाहिजे का? तर समजा एखादी पब्लिक बिल्डिंग आहे, तुमची शाळा आहे, आणि एक त्याच्या शेजारी आपण घराचा विचार करू, तर शाळेमध्ये एखादं टॉयलेट किती वेळा यूज केलं जातं आणि घरात एखादं टॉयलेट किती वेळा यूज केलं जातं? तर उत्तर काय आहे की घरात समजा 4 व्यक्ती राहतात, तर एक टॉयलेट दिवसात फक्त 4 लोकांच्या फॅमिलीचं असतं. 4 लोक असतात तिथं. बरं, 4 हा आकडा सारखा सारखा येतोय पुन्हा पुन्हा, तर आपण काय करू, 10 लोकांची धरू मॅक्झिमम फॅमिली. समजा 10 लोकांची फॅमिली आहे आणि तिथं टी फॉर टॉयलेट आहे त्या घरात. तर ऍव्हरेज जर 2 वेळा हे सगळे लोक गेले त्या टॉयलेटचा यूज करायला, तर किती वेळा त्या टॉयलेटचा यूज झाला घरातल्या? तर साधारण 20 वेळा झाला. आपण असं म्हणू. 2 टॉयलेट पण असू शकतात, पण ठीक आहे. तेच जर आपण एखाद्या स्कूल मध्ये गेलो, हम्म, ही फॅमिली म्हणू आपण, एफ फॉर फॅमिली. आता समजा मी एखाद्या स्कूल मध्ये गेलो, त्या स्कूल मध्ये किती पोरं असतात? तर 100 पोरं असतात. किती पोरं आहेत? तर 100 मुलं आहेत. आणि ऑन अन ऍव्हरेज जर ती 100 मुलं एकदा जरी गेली टॉयलेटचा यूज करायला, तर त्या टॉयलेटचा किती वेळा दिवसात यूज झाला? तर त्या टॉयलेटचा दिवसात 100 वेळा यूज झाला. म्हणजेच किती? ह्या फिगर पेक्षा ही फिगर 5x मोठी झाली. जेव्हा मी हे टॉयलेट 5 डेज मधून एकदा धुवू शकतो, 5D लिहूया इथं आपण, त्या ठिकाणी मला हे टॉयलेट जे काय आहे हे डेली धुतलं पाहिजे, म्हणजे 1 डे ला धुतलं पाहिजे. तेव्हा ह्या दोन्हीची काहीतरी इक्वॅलिटी होईल. यामुळे काय केलं आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने की असे नॉर्म्स तयार केलेत की दर दिवशी झाडू मारायचा किंवा टॉयलेट क्लीन करायचं, दर 3 दिवसांनी तिथं काही जे टॉयलेट पेपर आहेत ते बदलायचे, दर 15 दिवसांनी डांबर गोळ्या बदलायच्या, जे रबर पॅड्स आहेत ते बदलायचे, त्यानंतर ज्या ब्लॅक बॅग्स असतात त्याच्यामध्ये त्या डेली बदलायच्या.
हे असे काय केले तर मेंटेनन्सचे टाईप केलेले आहेत. दरवर्षी फायर्स ऑडिट करून घ्यायचं. त्या वर्षी फायर्स ऑडिट करून घेऊन मग काय करायचं तर केलेल्या फायर ऑडिट मधून म्हणजे जे काही संपलेले असतात आपले फायरचे सिलेंडर असतील काय असतील किंवा इमर्जन्सी चोक झालाय तर ते काय केलं पाहिजे दुरुस्त करून घेतलं पाहिजे पिरियॉडिक मेंटेनन्स मध्ये. ह्याचं दुसरं आहे की पिरियॉडिक मेंटेनन्स प्रोसेस झालेली आहे आपण हे वाचलेलं आहे. डिफरंट कंपाऊंड्स ऑफ स्ट्रक्चर हॅव डिफरंट लाईफ सायकल. सो पिरियॉडिक मेंटेनन्स विल डिपेंड ऑन द टाइप ऑफ स्ट्रक्चर अँड इट्स कन्स्ट्रक्शन टेक्निक. म्हणजेच काय की हे ऍज पर जे स्ट्रक्चरचा टाईप आहे त्यानुसार पण हे सगळं काय होतं तर बदलत राहतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे तर वेळोवेळी हा जो काही मेंटेनन्स आहे तो ऍज पर स्ट्रक्चर बदलू शकतो. आता इथं जसा हा गच्चीचा फोटो दिला समजा हेच मी कौलारू घरावर करू शकतो का तर नाही. हेच मी कौलारू घरावर नाही करायचं. कौलारू घराला मला कौलं बदलून घ्यायला लागतील 8 वर्षांनी 10 वर्षांनी त्या कौलावरची अलगे काढायला लागेल. ते जे काही कौलारू घर आहे असं समजा त्रिकोणी घर असतं आपल्या डोक्यात त्रिकोणी घर कौलारू असं असतं आपल्या डोक्यात तर मी काय केलं पाहिजे ही जे काय कौलारू घर आहे त्याच्यावरती मी काय केलं पाहिजे तर ताडपत्री हांतरून घेतो मी पावसाळ्यात जेणेकरून काय तर पाऊस लागून गळू नये हे सगळं पाऊस लागून हे सगळं गळू नये. बरोबर आहे. हा काय आता पिरियडिक मेंटेनन्स ऍज पर स्ट्रक्चर पण बदलतो. आता आहे मेंटेनन्स मॅन्युअल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या मेंटेनन्स मॅन्युअल आणि पुढचे दोन फक्त मेन पॉईंट राहतात ते कव्हर करू. यामध्ये सगळ्यात मेन आजचा पॉईंट होता आपला तो होता ह्याच्या आधीचा इफेक्टिव्ह मेंटेनन्स मॅनेजमेंट आणि हे जे काही 8 पॉईंट होते हे काय होते खूप महत्वाचे आहेत. ह्या डायग्रामवर 4 मार्कला खास आपल्याला प्रश्न येतो दरवेळी. त्यामुळं ही जी काही सायकल आहे ही वाटलं तर स्क्रीनशॉट करून घ्या आणि स्टडीमध्ये किंवा स्टडीमध्ये ही लिहून ठेवा तुम्ही व्यवस्थित कारण की हे डायग्राम काढले येते हातचे 4 मार्क आहेत. एव्हरी इयर जवळपास हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे फ्रेंड्स चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.